नमस्कार, मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण वेगवेगळे सरबताचे प्रकार बनवतोच, कारण ते आपल्याला थंडावा देतात आणि उष्णता कमी करतात। पण सरबत प्यायची इच्छा झाल्यावर अगदी आपल्याला 2 मिनिटातच सरबत तयार हवं असतं। तर मग आज मी तुम्हाला अगदी 2 मिनिटात सरबत बनवता येईल अशी रसना पावडर सांगणार आहे। चला तर मग रसना पावडर बनवण्यासाठी सुरुवात करूया। सर्वात आधी आपण रसना पावडरसाठी लागणारं साहित्य बघूया। या इथे मी 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे। कपाने मोजाल तर 1 कप ही साखर आहे। 50 ग्रॅम मी ग्लुकोन डी पावडर घेतलेली आहे। वाटीने मोजाल तर अर्धी वाटी ही ग्लुकोन डी पावडर आहे। 2 टीस्पून लिंबू फूल घेतलेला आहे। जर तुम्ही चमच्याने मोजाल तर 1 चमचा हे लिंबू फूल भरेल। अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। जर तुम्ही चमच्याने मोजाल तर अर्धा चमचा हे मीठ घेतलेला आहे। 2 टीस्पून ऑरेंज इमल्शन घेतलेला आहे। इमल्शन तुम्हाला जर नाही मिळालं तर 1 टीस्पून ऑरेंज कलर घ्यायचा आहे आणि 1 टीस्पून ऑरेंज इसेन्स घ्यायचा आहे। इसेन्समध्ये हे दोन्ही असतं, त्यामुळे मी 2 टेबलस्पून इमल्शन घेतलेला आहे। अशा प्रकारे बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये इमल्शन मिळतात। या मिक्सी जारमध्ये मी सर्व साहित्य टाकून बारीक अशी पावडर तयार करून घेते। सर्वात आधी मी यामध्ये साखर टाकून घेते, म्हणजेच ती साखर लवकर बारीक होईल। यानंतर यामध्ये मी ग्लुकोन डी पावडर टाकून घेते। ग्लुकोन डी पावडर घेताना कुठल्याही फ्लेवरची घेऊ नका, प्लेन ग्लुकोन डी पावडर आपल्याला या ठिकाणी हवी आहे। यानंतर मीठ टाकून घेते। यानंतर लिंबू फूल टाकून घेते। यानंतर आपल्याला इमल्शन टाकून घ्यायचं आहे। यामध्येच इमल्शन टाकल्याने फ्लेवर अगदी छान असा तयार होतो। हे सर्व मी बारीक करून घेते। सर्व मी बारीक करून घेतलेला आहे। मस्त अशी आपली रसना पावडर तयार झालेली आहे। ही पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेली पावडर मी काचेच्या कोरड्या बरणीमध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, म्हणजेच 2 महिने ही पावडर आरामात टिकते। आपल्याला हवं तेव्हा आपण 2 चमचे ग्लासामध्ये पावडर टाकून छान असं याचं रसना सरबत आपण तयार करू शकतो। याच पावडरचं मी तुम्हाला आता सरबत तयार करून दाखवते। एका ग्लासमध्ये 2 चमचे रसना पावडर टाकून घ्यायची आहे आणि यानंतर या पावडरमध्ये अगदी फ्रीजमधलं थंडगार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चमच्यानी पावडर छान अशी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मस्त असं आपलं रसना सरबत तयार झालेलं आहे। अगदी बाजारात मिळते तशीच आपली रसना पावडर तयार झालेली आहे। 2 मिनिटात तुम्ही कधीही इच्छा झाली तेव्हा हे सरबत करून पिऊ शकतात। तुम्ही पण ही पावडर घरी नक्की तयार करून बघा। तुमची पावडर कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।